ऐसे नमन करुणी सगळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सगळ्या नामा म्हणे गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. सर्वांना माहिती आहे श्री राममूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि बरोबर इथल्या लोकांनी डोकं चालवलं. जगाला जो मुहूर्त सापडला तो पीर कल्याणवाल्याला. एवढे भारी लोक तिकडे अयोध्येत 550 वर्ष जो आमचा श्रीराम राहुटीत होता तो आज 12:20 महालात जाणार आहे. ज्यानं आम्हाला जन्मभर सुखाचं ठेवलं तो जगाचा बाप. हिंदूंच्या हिंदुस्थानात हिंदूंची देवता बंदिस्त. याच्यापेक्षा 550 वर्षे काय लांछन होतं आपल्याला. आज आनंदाचा दिवस. तो श्रीराम इकडे विराजमान आहे. प्राण प्रतिष्ठा निमित्ताने हा सोहळा घडवून आला. आज तिकडे अयोध्येत आनंदाचा समुद्र उचंबवून आला. अयोध्येत आपण आपली ही अयोध्या समजू. इथे रामाच्या दरबारातच सेवा आहे. या निमित्ताने हा सप्ताह आहे. सांगता समारोप समाप्ती असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते गोपाल काल्याचं. काला झाला म्हणजे सप्ताह संपला हे संयोजक मंडळीला जाहीर करावं लागत नाही. मी सांगून गेलो आपण जमलेले सगळे भाग्यवान आहोत. 2024 साल आनंदाचा उत्सव घेऊन आपल्या जीवनात आलं हे लक्षात ठेवा. थोडं डोळे मिटून चिंतन करा. 2 वर्षापूर्वी जर आपला कोरोनात नंबर लागला असता तर हा आनंद आपण आज उपभोगला असता का? हे आनंदानं मलाही आज बोलणं सुचत नाही. इथून अयोध्या दिसते. रामाचा जन्म झाला आणि राम राज्य आलं असं कोणत्याच ग्रंथात नाही. राम जन्म झाला, पहिली सज्जन संघटना केली, मग दुर्जन नायनाट झाला आणि मग राम राज्य आलं. या 4 गोष्टी नीट ऐका. पहिला रामाचा जन्म झाला. दोन्हीच्या मध्ये विरोधाभास आहे. राम आणि कृष्ण नावापासून विरोध आहे दोघाचा. अगदी बांधावून बांधल्यासारखे. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही. कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला कृष्ण. राम सरळ आहे बरं का संभळे. अरे जन्मापासून विरोध. हा बाबा भर दुपारी आणि ते अर्ध्या रात्री. तुम्ही घरी गेल्यावर डोकं चालवा. रामाचा जन्म भर दुपारी झाला तर कृष्णाचा मध्यरात्री झाला. रामाचा उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात. रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात. रामाचा दिवसा, कृष्णाचा रात्री. रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा सेंट्रल जेलमध्ये. हे तर मुद्दे पहा है ना. याच्यावर कीर्तन झालं तरी चालेल. काला पाठ आहे तुम्हाला. उलट रामाचा जन्म झाला, मायबापाच्या आनंदाला पारावार नाही. तसं वाचलं कुठं. कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या एसटीनं आली पीर कल्याणला. घ्या पाटील पेढे. कशाचे? लेकरू झालं मला. नाही, ते जेलमधलं प्रकरण आहे. हे राजमहालातलं आहे.
भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनुघन श्यामा निजयायुध भुजचारी भूषण बनमाला नयन बिहाला शोभा सिंधु खरारी निजयायुध भुजचारी. प्रभू चतुर्भुज रूपात प्रकट झाले अयोध्येत. कौशल्या माता नाराज झाल्या. आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान? हाँ माँ. अरे क्या मामा कहते हो? अगर चतुर्भुज रूप में प्रकट हुए तो कोई बोलेगा क्या कौशल्या का बेटा है? क्या करो, छोटे हो जाओ. माता पुनि बोली सोमती डोली तजऊ तात यह रूपा कीजे शिशुलीला अति प्रिय शिला यह सुख परम अनुपा. भगवान लहान झाले. अब तो अच्छा लगता माँ? नहीं. क्यों? अरे छोटे तो हुए रे लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करूँ? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो. रोदन ठाणा. आणि जेव्हा रडायला सुरुवात केली एका दासीनं बघितलं माय कौसल्याला बाळ झालं. तशीच पळत गेली राजा दशरथापर्यंत. जय हो महाराज, महाराज बधाई हो महाराज. क्या हुआ? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनी काना मानव ब्रह्मानंद समाना परमानंदपुरी मन राजा जाही बुलाई बजावहु बाजा. आनंदात सांगितलं अरे जा बाजे बजाने को लगाव. आणि अख्ख्या अयोध्येत भर दुपारी वाद्य वाजायला सुरुवात झाली. तेव्हा एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली भाई कशाचा न बता पुत्र झाला दशरथा. भाई कशाचा न बता पुत्र झाला दशरथा. बाई कशाच्या नवबदा पुत्र झाला दशरथा. चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो. लोक दर्शन को चले आहे सुहाना हो तो ऐसा हो. आधी जन्म झाला मग दुसरं कार्य केलं प्रभूनं सज्जनाची संघटना. पण लक्षात घ्या अरे सध्या दुर्जनांचा प्रभाव का? याचं उत्तर आहे सज्जनांच्या बोलू नका नाही तर बंद करा ते. त्याची काही गरज नाही आम्हाला. विठ्ठल 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 कुंडली खबरदार एकदा सुरू करून द्या बसा खाली. ते लोक तुमच्याकडेच पाहतात. त्या तुमच्यात दोन उभे असल्यानं 200 लोक मागचे दिसत नाही. ही पूर्वी बिमारी नव्हती. ही पूर्वी कीर्तनकार न श्रोते एवढंच असायचं. तर त्याच्याकडेच लोक पाहतात 2 तास. मग एवढा आटापिटा केला लोकांनी. श्रवणासाठी आले तुमच्या शूटिंगसाठी नाही आले हे लक्षात ठेवा. विठ्ठल 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 सध्या दुर्जनांचा प्रभाव का? याचं उत्तर आहे सज्जनांच्या संघटनेचा अभाव. सज्जन एकत्रित येत नाही आणि म्हणून दुर्जनांचा प्रभाव आहे. ही बिमारी श्रीरामचंद्राच्या वेळेलाही होते हे लक्षात ठेवा. आताची जायच नाही. 2 शास्त्री 2 कुत्री 2 मिस्त्री 2 रेडे 2 घोडे 2 वेडे 2 जावा 2 आवान 2 बुवा. या लोकांचं पटत नाही. राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी डोकं चालवू नये की आमचं क्षेत्र खूप चांगलं आहे. अरे तुमचं खूप चांगलं आहे भाऊ. आमचे जन्मभर एकमेकाशी बुवा बोलत नाही आणि तुमचे दिवसभर एकमेकाच्या विरोधात प्रचार करतात ना. हॉटेलमध्ये संध्याकाळी एकाच बाकड्यावर बटाटा वडा खातात. हे त्यांचे एका रात्रीत जुळतं त्यांचं. हे तेव्हा 2 प्रसिद्ध महात्म्य आहे विश्वामित्र आणि वसिष्ठ. मी रामचंद्राच्या वेळेचं सांगतो. दोघांचंही पटत नव्हतं. अरे एवढं विकोपास गेलं किती लेकरं वसिष्ठाची मारली विश्वामित्रानं. एवढे वैरी. पण दोघही विरोधक एकाच व्यासपीठावर आणून बसवले ते श्रीरामानं. ही क्रांती आहे. मी का सांगतो लक्षात. पहिलं काय केलं? रामाचा जन्म झाला आणि रामानं पहिली सज्जन संघटना केली. सगळे सज्जन एकत्रित आणले. अरे दशरथ राजा आणि जनक राजे व्याही झाले कशामुळे? श्रीरामामुळे. हे जोडायचं काम केलं. आधी जन्म रामाचा, मग संघटना सज्जनाची, आणि मग रावणासारख्या दुर्जनाचा नायनाट, आणि नंतर आलं ते रामराज्य. हे लक्षात घ्या. हे काय की नाही? सर्वांना माहिती आहे रावणाला मारून आज अयोध्येत आनंद आहे लकडे. रावणाला मारून रामचंद्र प्रभू आले. अख्खी अयोध्या नाचत होती.
घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो भगवान. हे अयोध्येतलं सांगतो. कधी रावण मारून आल्यावर अयोध्या नाचत होती म्हणून मी तुमच्या पुढे प्रसंग उभा केला. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुरी मो आनंद भयो भगवान. मात कौशल्या पूछन लागी कहो लंका की बात. तुम्हालाही गोड वाटतं पण मौजपुरीला आहेच आता. कितने दिन में रावण मारा लाय सीता को साप. कडकडून बिलगली माय कौशल्या. प्रसंग डोळ्यापुढे आणा. 14 वर्षानं माय लेकराची भेट आहे. पण रामचंद्रानं आईचा हात धरला आणि पहिलं हनुमंता पुढे नेलं. ही नीट ऐका. हनुमंतानं खाली मान घातली आणि रामचंद्रानं आपल्या आईचा हात धरून, माँ इनको पहचानती क्या तू? ये हनुमान है बेटा, ये हनुमान है माँ, और मैं दुनिया का मालिक श्री राम हूं. आपको इनके सामने मैंने खड़ा क्यों किया माँ? क्यों किया बेटा? इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती माँ. ये हनुमान नहीं होता तो तुम्हारा राम तुम्हें जिंदा नहीं मिलता माँ. अहि रावण मही रावण जाना घात करती आमच्या प्राणा, और देवी रूप दोघा जना सोड़ी ले आड़े. हनुमान जी चरण पर गिर पड़े, मालिक इतना बड़प्पन क्यों दे रही? सब आपकी कृपा से हुआ था, मेरा तो निमित्त है. आणि मग लक्ष्मण पाया पडला. तेव्हा आईनं त्याच्या छातीहून हात फिरवला. हे रावण मारून आल्यावर अयोध्येतले प्रसंग सांगतो मी अर्ध्या मिनिटात. छातीहून जेव्हा हात फिरवला तेव्हा लक्ष्मण रडून म्हणतोय, आई आता दादा पाया पडला तर त्याच्या पाठीहून हात फिरवतेस आणि माझ्या छातीहून का ग? सावत्र म्हणून? नाही. रडायला लागली माय. नाही बेटा, अरे हे तुम्हा मुलांना नाही कळत, यासाठी माय व्हावं लागतं. ज्या रात्री द्रोणागिरी घेऊन हनुमान चालला होता बेटा, नंदीग्रामात माझ्या भरतानं बिना टोकाचा बाण मारून त्याला खाली पाडला. आम्हाला कळालं अयोध्येत लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणे, खूप मोठी जखम छातीत झाली म्हणे. त्या दिवसापासून तडफडत होती बेटा की माझ्या लेकराच्या छातीत केवढी जखम असेल ना, कधी बघायला मिळेल. आणि म्हणून पहिला हात तुझ्या छातीहून फिरला बाळा, ती जखम पाहण्यासाठी. आता राजा म्हणजे काय? मजा करण्यासाठी राजा असतो का? 4 पाट मांडले, हे नीट आहे का? 4 पाट मांडले प्रभूने आणि 3 पाटावर 3 भाऊ बसवले, 1 मोकळ्या ठेवला. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, तिघाला आंघोळ्या घातल्या, तिघाला, आणि स्वतःची आंघोळ स्वतः केली. तिघही भाऊ म्हणले, दादा, भरतजी म्हणताय दादा आम्हाला आंघोळ्या घालता, तुमची तुम्हीच करता? हो. का? मी राजा आहे. मग भरता, राजा प्रजेच्या सेवेसाठी असतो, प्रजेकडून सेवा घेण्यासाठी राजा नसतो. आजपासून तुमचा हा राम तुमचा सेवक आहे. माझ्या भावंडांना आंघोळ्या घालून आज या राजानं सेवेचा शुभारंभ केलेला आहे. जेव्हा रामचंद्र आणि सीता सिंहासनावर विराजमान झाले, तर नीट आहे का? 2-3 मिनिट घेतोच. बलदेवजी कुंकुम तिलक केला वसिष्ठजीने. जसा कुंकुम तिलक केला सर्वांनी जय जयकार. जसा आता अयोध्येत आहे ना, बोले राजा महाराज रामचंद्र भगवान की नाचू लागली अयोध्या. पुढचा प्रसंग सांगतो. त्यातले काही गुलाल टाकू लागले. आनंद आहे ना, गुलाल. गुलाल बघितला आणि माय सीता सिंहासनावर उभी झाली आनंदाच्या सोहळ्यात. ए गुलाल फेकने वाले, मत फेको गुलाल. प्रभुजी बोले फेकने दो, 14 साल के बाद वे लोग खुशी मना रहे. नहीं प्रभु, ये गुलाल नहीं है. असं म्हणता म्हणता सीतेचं रडणं सुरू झालं. सिंहासनावर सीता रडती. अरे क्यों रो रही सीता? ये गुलाल नहीं प्रभु. तो अकेली थी पंचवटी में, रावण चुरा के ले जा रहा था, मैं रो रही थी, बचाओ दौड़ो बचाओ दौड़ो. कोई माई का लाल दुनिया का मेरे लिए नहीं दौड़ा था भगवान. ये गीत पक्षी दौड़ा था जिसका नाम जटायु, और जटायु को रावण ने मेरे सामने मार डाला भगवान. तो मेरे जटायु का ऐसा खून बहता था जैसा आज का गुलाल है.
तो ये खुशी का गुलाल देखने के बाद मेरे लिए कुर्बानी करने वाले मेरे जटायु के खून की याद आई. भगवान मत फेको. हे प्रसन्न. आताच आम्ही छत्रपती शिवरायांचं स्वागत करून इकडे आलो. तसाच प्रसंग त्याही राज्याभिषेकाच्या, जसं रामचंद्राच्या राज्याभिषेकाच्या वेळी असाच छत्रपती शिवराय जेव्हा सिंहासनाकडे निघाले, मंत्रघोष ब्राह्मण मंडळीचा चालू आहे. एक पाऊल सिंहासनाकडे छत्रपती शिवराय टाकायचे आणि थांबायचे. का? सिंहासनाकडे पाहताना या सिंहासनासाठी मी किती हिरे गमावले त्यांची आठवण यायची. एका पावलागणिक एक हिरा आठवायचा आणि डोळे भरून यायचे छत्रपती शिवरायाचे. जाताना पहिला अस्पष्ट शब्द कानी आला, काळजी करू नका राजे, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे. पाऊल टाकताना पहिली आठवण आली छत्रपती शिवरायाला ते तानाजी मालुसरे यांची. पण फक्त आठवणी होत्या, आठवणी होत्या. त्याच्या पुढे पुन्हा पावलं टाकली, शब्द काने आले, राजे या देहामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत खिंड लढविल राजे. बाजी प्रभूची सिवा न्हाव्याची आठवण आली. सिवा न्हावी छत्रपती शिवाजी राजासारखा त्याचा चेहरा, म्हणून बदली म्हणून त्याला पाठवणार त्यांना सजवलं. त्याच शिवाजी राजाच्याच पोशाखात छत्रपती शिवराया त्याला सिंहासनावर बसवून एक पाय असा ठेवायचा, हातात तलवार दिली, असं ऐटीत राहायचं, टोप राज मुकुट डोक्यात. आणि शिवाजी राजाचे डोळे भरून आले. शिवा, ते पोरग बसून द्या खाली कुठे देत. जे राजे, अरे तू माझ्यासाठी मरायला चालला. मला कल्पना आहे राजे, मरायला चालला तरी एवढी प्रसन्नता तुझ्या चेहऱ्यावर. त्याचं कारण सांगतो राजे. मी ऐकलेलं आहे, माणूस मेला म्हणजे समाज रडतो. हा शिवा न्हावी अजून जिवंत आहे. हा शिवा न्हावी जिवंत असताना माझ्यासाठी महाराष्ट्राचा राजा छत्रपती रडतो. मला काय मिळवायचं राजे यापेक्षा? एक एक हिरा आठवायचा छत्रपती. पण ह्या आठवणी होत्या, आठवणी होत्या. इकडे तिकडे पाहत होते. एकच दिसला, त्याचं नाव मदारी मेहतर. राज्याभिषेकाच्या सोहळ्याला तो लांब उभा होता बिचारा, ज्यानं आग्र्याच्या कैदेतून सुटका करून द्यायला प्रयत्न केले होते. आवाज दिला, मदारी. पळत आला. जय राजे, माझे सगळे हिरे गेले या सिंहासनासाठी. तू एक आहे, मी आज प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. मला काही नको. काय पाहिजे ते माग. काहीच नको राजे. अरे तू जर म्हणशील राजा करा तर राजा करतो, ती लायकी माझी नाही राजे. मग काहीतरी माग. एक मागणी मागतो राजे. हे तुमचं पवित्र सिंहासन आहे ना, हा, रोज तुम्ही याच्यावर बसायच्या आधी या माझ्या अंगावरच्या वस्त्रानं हे सिंहासन स्वच्छ करायची सेवा या मदारीला द्या राजे. आणि मग कवटायला छत्रपतींनी अश्रूचा अभिषेक केला त्याच्या डोक्यावर. मी का सांगतो हा प्रसंग? जसं छत्रपती शिवराय राज्याभिषेकाच्या वेळी पावलं टाकतात, मदारी मेहतरची आठवण आली. आज सीतामाई सिंहासनावर बसल्यावर जटायूच्या रक्ताची आठवण आली. जेव्हा जय जयकार सुरू झाला तेव्हा नाचून सगळी प्रजाजन मंडळी म्हणू लागली, झाले रामराज्य काय मुनी आम्हासी. झाले रामराज्य काय मुनी आम्हासी. झाले रामराज्य काय मुनी आम्हासी. झाले रामराज्य काय उणे आम्हासी. तो आज 22 जानेवारी, आनंदाचा दिवस. कितीतरी साधू त्यासाठी गेले, किती कारसेवक गेले. आपण जरा इतिहास आठवा. आजचा दिवस सुखासुखी नाही उजाडला. याच्यासाठी कितीतरी राम भक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ते कारसेवक प्रसंग माहिती आहे तुम्हाला. एकुलता एक 22 वर्षाचा मुलगा तिथे मेला.
तेव्हा पत्रकार मंडळींनी त्याच्या मायबापाची मुलाखत घेतली होती. तुम्हाला काय वाटतं? मायबाप रडले नाही, आम्हाला आनंद झाला, पण दुःख वाटतं या गोष्टीचं. कशाचं? आम्हाला प्रभूनं एकच मुलगा दिला. जर 2 दिले असते तर दोन्हीचे दोन्ही कारसेवक म्हणून पाठवले असते आणि रामकार्यासाठी आमची लेकरं कामी आली असती, आमची कुश धन्य झाली असती. आज स्वर्गात त्या कारसेवकांना, प्राणाची आहुती देणाऱ्या साधू संतांना आनंदाश्रूच्या डोळ्याला धारा लागल्या असेल आजचा प्रसंग पाहून. मी का सांगितलं? तो आणि हा एक मुहूर्त आला म्हणून थोडी युती करू आपण. आता 1 तास झाला, अर्ध रामाचं झालं. आता किसनरावलाही वाईट वाटू नये म्हणून त्याच्याकडे जाऊ आपण. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ही हयात पिढी, आता जी हयात पिढी आहे ना बलदेवजी, अमर झाली हे सगळे गावची पिढी. कमी जास्तपणा असेल ते महत्वाचं नाही. मी आधीच सांगितलं, सगळे विश्वस्त एका मायची लेकरं होऊन त्यांच्यावर विश्वास टाकणारे ग्रामस्थ. या गावातला कोणी गरीब असेल, 2 शेळ्या चारत असेल, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, मळकटलं पागोट, जर्मनच्या ताटात शिळी पाकी भाकरी खात असेल आणि त्यानेही आपल्या कमाईतले 1100 रुपये आणून दिले असेल विश्वस्ताजवळ, त्याला पीर कल्याणचा गोपाळ समजा. आणि एकनाथराव शिंदे सारखे त्याला या गावचा कृष्ण समजा. अरे एकट्या कृष्णाच्या करांगोळीत गोवर्धन उचलायची ताकद होती तरी कृष्णाने आपले गोपाळ गोळा केले. काठ्या लावा पोरो, काठ्या लावा पोरो, काठ्या लावा. सगळ्या गोपाळाने काठ्या लावल्या आणि श्रीकृष्णानं करांगोळी लावली, अख्खा गोवर्धन उचलला. म्हणून कोणी 1100 रुपये दिले असेल गरिबानं, तो या गावचा गोपाळ. मोठी देणगी दिली असेल, तो या गावचा कृष्ण. कृष्ण आणि गोपाळ एकत्रित आले आणि म्हणून आजचा दिवस उजाडला. धरली जी होती चित्ती तेच डोळा दिसती, आले आवडीसी फळ, आले आवडीसी फळ, आले आवडीसी फळ, झाले कारण सकळ, झाले कारण सकळ. बस तुम्ही प्रपंचाचं कितीही करा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या, दोघाची आपल्या काळाचं पांढरं वाटो या चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. पण पीर कल्याणच्या किती पिढ्या चंद्रसूर्य असेपर्यंत इथं येऊन रामाच्या मंदिरात डोकं टेकवतील, तेव्हा या हयात पिढीचं नाव घेतील की केवढा ठेवा आमच्या पूर्वजांनी करून ठेवला. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे, एका मरणेची सरे, उत्तमची उरे. आणि इतिहास घडला, इतिहास आमच्याही जीवनात न तुमच्याही जीवनात. चंद्र सूर्य असेपर्यंतचा इतिहास आहे. कधी तुमचा राम बसला, अरे अयोध्येचा बसला त्याच दिवशी त्याच वेळेला आमचाही बसला. इकडे हा इतिहास आहे, जन्मभर न विसरणारा प्रसंग. हा छोटा प्रसंग नाही, तुमच्या जीवनात नाही, आम्हालाही. आता 45 वर्ष मी कीर्तन करतो, 70 चालू आहे, आता कितीक राहिले ते नंतर पाहू. पण आम्हालाही कोणी इथून पुढे आयुष्यात विचारलं 22 जानेवारीला कुठं होता तुम्ही? पीर कल्याणला का? अरे तिथेही रामच बसला होता. हा इतिहास आहे. म्हणून तुम्ही आम्ही या प्रसंगानं सगळे अमर झालो. विठ्ठल रामचंद्राचा जन्म राजवाड्यात झाला, इथून मुद्दा सुरू झाला आपला. आणि किसनरावचा सेंट्रल जेलमध्ये झाला. रात्री 12ला मिठी मारली वसुदेवानं मामाच्या जेलमध्ये मथुरेत. देवकी रडू लागली, सोडवा सोडवा मिठी. पतिदेव मिठी मारण्याच्या भानगडीत नका पडू. तो गेटच्या पुढचा मोठा दगड पहा, तो दगड पहा ना. काय माझे 6 लेकरं, माझ्या भावानं पाय धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडतं तसं डोकं फोडून मारायचा. 6 मारले. मग एवढं वाचवा, लपवा लपवा जगजेठी. आणि उशीर करू नका का जणी कंसाशी कळलं माझ्या बाळाशी मारिल.
लपवा 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 जगजेठी लपवा, थोडंसं लपवा 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 जगजेठी. बरं का मृदंगाचार्य, इथं मायचं प्रेम आहे, कोण नाही म्हणतंय. आता उठला सुटला व्याख्याता, कवी, लेखक, कीर्तनकार, प्रवचनकार आईवरच चालू आहे दणका. आई आई आई, चला आईवर प्रवचन आहे पीर कल्याणला, चला आईवर व्याख्यान आहे बदनापूरला, चला आईवर पुस्तक काढलं त्याचं प्रकाशन आहे जालन्याला. आई आई आई, अरे पण बापानं काय घोडं मारलं? बापाचं कुठं प्रेम कमी आहे? मायपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. या माऊल्यांना माझ्या बोलण्याचा राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, डोळे बंद करा आणि डोळे बंद करून प्रत्येक माऊलीनं आपला आपला बाप आठवा. मग कळेल बाप केवढं प्रेम करतो. एका वाक्यात सांगू, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एरवी पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतात, बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग, 25 वर्षाची ताई, बासिंग बांधलेली, शहनाईचे स्वर सुरू झाले आणि बाप उदास होऊन उभा राहतो भिंतीजवळ. पहिली मुलगी त्याच्याजवळ येते आणि माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते का नाही, तशी ताई पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला आमच्यासाठी जन्मभर, आता तब्येतीची काळजी घ्या. कन्यादान सुखे करी पिता, तरी शोकांत ये अंतरी. बाप ढसढसा रडतो, कारण लेकीचं निस्वार्थी प्रेम बापाला रडवतं. काकांवर जास्त प्रेम बाप करत असतो. असं का झालं? मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. ते खेडेगावातला प्रसंग असू द्या, मुलीला वाटे लावताना गावातल्या सगळ्या 5-25 महिला अंगणात येतात, खेड्यामध्ये, शहरात नाही पण खेड्यात. आणि बैलगाडीचा काळ, लेक सासऱ्याशी जाता, माय लेकी त्या भेटती, आणि कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. मुलगी रडती न आई रडती. मग बाकी महिलांवर तो आपोआप परिणाम होतो. फुसफुस फुसफुस 5-25 महिल. मग केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे, केवढी रडते, केवढं. कोण नाही म्हणतं, प्रेमच आहे, प्रेमच आहे. पण त्याच्यापेक्षा प्रेम पाहायचं का, तर घरात जा, काय दिसल? त्या मुलीचा बाप एकटाच घरात बसून असेल, तोही भिंतीच्या कोपऱ्यात बसून असेल, त्याचं तोंड पुन्हा भिंतीकडे असेल, त्यानं दोन्ही हातात उपरणं घेतलं असेल आणि त्या उपरण्यात तोंड खुपसून लेकीच्या आठवणीनं उपरणं भिजेपर्यंत बाप रडत बसला असेल. आणि त्याचं प्रेम कुठं कमी आहे? फरक एवढाच आहे, मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. इथून वाढलंय आपलं. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, हे मायचं देवकीचं प्रेम. आता पुढचा प्रसंग, मध्यरात्र आहे, अंधार आहे, विजाचा कडकडाट आहे, मुसळधार पाऊस आहे, सोसाट्याचा वारा आहे आणि यमुनेला पूर आहे ना. तरी बाप घाबरला नाही. लेकरू टोपल्यात, मी बापाचं प्रेम सांगतो, लेकरू टोपल्यात घेतलं, टोपलं डोक्यावर घेतलं आणि यमुनेच्या गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला आणि लेकराला सुरक्षित ठेवून तांबड फुटायच्या आधी जेलमध्ये बाप वापस आला. अरे बापाचं प्रेम कुठं कमी? विठ्ठल दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला, तिकडची बेबी इकडे आणली. बस सर्व तुम्हाला पाठ आहे. नंद पाटलाची बहीण सुनंदा, सकाळी नंद पाटील गायीची सेवा करायला गेले होते. ते काही मोबाईलवरून गोसेवा करत नव्हते. हॅलो, रोज गायीचा चारा जमा करायचा आणि गायी 3च, त्याच्यातल्या 2 मरक्या आणि 1 वांच. गोशाळा ठीक आहे, आनंद आहे, त्याचंही चालू आहे. स्वतः शेण काढण्यापासून नंद पाटील गड्यासोबत हजर गोठ्यात. म्हणून आजही सकाळी गेले सूर्योदय व्हायच्या आधी. सूर्योदय झाला आणि लेकराचं रडणं ऐकलं सुनंदानं. सुनंदा नंद पाटलाची बहीण. बघितलं तिनं, बापरे दादाला बाळ झालं. आनंद आवरला नाही बहिणीला. गोठा गावाच्या बाहेर होता. पळतच गेली सुनंदा.
ए पळतच गेली. नंद भैया भैया आला बाहेर गोठ्यातून. क्या हुआ? आपको लाला भय है. तटा 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 मोत्याच्या माळी गळ्यातल्या तोडल्या नंद पाटलानं बहिणीच्या अंगावर फेकल्या. जा सुनंदा, गोकुलवासियों को कहो आज खुशी मनावो. आणि मग सुनंदा गोठ्यातून गावात गोकुळात. गोकुलवासियों, अरे मेरे नंद भैया को लाला भय है, आज खुशी मनाओ. हे सुनंदा बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकल्यानंतर गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या सुखा. पार नाहीले का, अंत पार नाहीले का, अंत पार नाहीले का, अंत पार नाहीले का, अंत पार नाहीले का. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. गोकुळीच्या सुखा कधी? अरे मेरे नंद भैया को लाला भय है, गोकुलवासियों खुशी मनाओ. ए नंद पाटलाची बहीण सुनंदान गावात येऊन सांगते तेव्हा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. सुखाला अंत पार नाही. आणि अंत पार पण आनंद, अरे आपण पाहिलं मगाशी, आता आलंच आहे जवळ बरं का. आता मोदी साहेबाच्या हस्ते 10 मिनिटांनी 84 सेकंदाचा कार्यक्रम आहे. मुहूर्त आलंच आहे जवळ. तर आपण पाहत आलो ना गाडीमध्ये, भगव्या वेशाचा साधू मुलाखत घेते पत्रकार. एक शब्द बोलायचा आणि रडायचा, एक शब्द बोलायचा रडायचा, एक शब्द बोलायचा का. हे आनंदाचे अश्रू आहे आज. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आणि एक लक्षात ठेवा, अंत पार नसणारं सुख फक्त परमार्थात आहे. प्रपंचात सुखच नाही, सुखाभास आहे. माणसं काही सुखात जगतात असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही, सुखाच्या आशेवर. ज्याला मुलंबाळ नाही, झाला मुलगा, मग म्हणतोय शाळेत गेला पाहिजे, गेला शाळेत. म्हणतो पदवीधर झाला पाहिजे, झाला पदवीधर. म्हणतोय आता त्याला नोकरी लागली नोकरी. मग त्याचं लग्न झालं पाहिजे, झालं लग्न. आता नातू बघितला पाहिजे. असं करता करता म्हातारं मरतं, पण सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाच्या आशेवर जगणं चाललेलं आहे. आणि मानलं तरी ते टिकत नाही भाऊ, उतरतं. प्रपंचातलं सुख कसं आहे, कमी 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 होत जातं. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं पाहतात एकमेकाकडे, तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. जे जे हसले त्यांचे अनुभव आहे. हा ना, बरोबर आहे. अनुभव आले अंगा, प्रमाण दिलं खालून मला. तुका म्हणे चाखुणी सांगे, माझा अनुभव आहे. आणि जमलं ना त्यात.
पाहिलं तर असे पाहतात एकमेकाकडे, दोघाचं 7 जन्माचं वैर. म्हातारीचे लाल डोळे, म्हाताऱ्याचे लाल डोळे. मधलं जर थांबलं तर मधलंच पेटल, एवढी रागीट. एका बांधावर गवत कापतात पण दिवसभर बोलत नाही. इतकं बिघडते भाऊ प्रपंचात. लग्न झाल्यावर 2 वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलती आणि पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात, पुरं पीर कल्याण ऐकतं. असं उतरत 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 सुख जातं ते प्रपंचातलं. परमार्थातलं उलट आहे. सुख घडोघडी वाढो लागे, सुख घडोघडी वाढू लागे. पटपट पटपट अक्षदा वाटा. 6 मिनिट शिल्लक आहे मुहूर्ताला. इकडे आपला राम, तिकडे अयोध्येतला राम. आनंद लुटायचा आज आपल्याला. लवकर 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 वाटा पोरं. अजून भांडे वाढवा. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. सुख घडोघडी वाढो लागे, प्रतिक्षण वर्धमानम. प्रत्येक क्षणाला बसल्या जागेवरूनच फेकायचं ते. बरोबर पोचतंय श्रीरामापर्यंत. इथंच नाही, अयोध्येला पोहोचणार आहे. आपला श्रद्धा आहे ना. हा बस, काळजी नाही. या लवकर लवकर लवकर. अजून 2-4 भांडे वाढवा अक्षदाचे. आहे अजून 5 मिनिट आहे. चालू द्या. सुख घडोघडी वाढो लागे. अरे किती चांगलं गाणं सिनेमाचं निघू द्या, 6 महिन्यातच माणसं वैतागतात. अशिक्षित आजी खवळते नातवावर. गोविंद्या काय आजी पागल झाला का, डोक्यात फरक झाला, उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग. अरे दुसरं म्हण ना. वैतागले का नाही लोक. पण आमचा प्रश्न आहे, 750 वर्षे आमचे वारकरी बसले. रोज गळ्यात विना घेतला की रूप पाहता लोचनी. कधीपासून? 750 वर्षापासून. तरी आनंद वाढत चालला, कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात आहे. अविटगे माये विटेना, जवळ आहे परी भेटेना. करता काय. म्हणून सुख घडोघडी, अंतपार नसणार सुख. आनंद सागर हेलावती, आनंद सागर हिरावती, आनंद सागर हिरावती. मग तया सुखांत नाही पारे, मग तया सुखांत नाही पारे. आनंद सागर हिरावती, आनंद सागर हिरावती. मग तया सुखांत नाही पार, आनंदे सागर हेलावती. गोकुळीच्या सुखानंत पार नाही लेखा. आपली अयोध्यान गोकुळ एकाच वेळी चालू आहे बरं का. दोन्ही करायचं आहे. अजून 4 मिनिट आहे बेटा. वाट पटपट पटपट. हातात ठेवा अक्षदा. शूटिंगवाले हे सगळे चित्र टिपायचं आहे तुम्ही. मी सांगेल त्याप्रमाणे. अरे इकडे पुरुषाकडे कमी आहे का वाटणारे. ये ना. अरे पुन्हा संधी आहे का. आपण मेलो तरी हा मुहूर्त येणार आहे का. पटपट वाटा ना. पुन्हा मुहूर्त मिळेल का आपल्याला. हा आता 4 मिनिट राहिले. तिकडे मोदी साहेब अक्षदा टाकणार आहे. आपण पीर कल्याणला टाकायचे आहे. तिथंही राम आहे, इथंही आपला राम आहे. हा अजून काय आनंद लुटायचा आहे. पटपट पटपट. अजून 4 मिनिट आहे. फार घाई करू नका. भरपूर 4 मिनिटात तर 4 तालुके वाटता येईल. घाई करू नका, टेन्शनमध्ये येऊ नका. बरोबर करू आपण. हा बरोबर करू. 12:20चा मुहूर्त आहे. यांनाही द्या. अक्षदा हातात ठेवा. मी सांगतोय बरोबर. वा वा. बोलू नका, बोलू नका. वाटणारे बोलू नका आणि मागणारे बोलू नका. ते बरोबर वाटतात पोरं. हुशार पोरं आहे पीर कल्याणची. उगाच एवढा कार्यक्रम केला का, जगातला मुहूर्त साधला. हे काय साधे माणसं आहे का. मी तर म्हणतो इथं मुख्यमंत्र्याचं डोकं चालणार नाही. एवढं चालवलं यांनी. हा मुख्यमंत्री इथंच आहे ना शिंदे. जाऊ दे. आणि ते एकनाथ शिंदेच आहे पुन्हा. काय आपल्याला पाहिजे काय. सगळे दिलं. ते योग आहे, योग आहे. ते एकनाथराव शिंदे आज 5 वाजता मुंबईत मिरवणूक काढणार आहे रामाच्या मंदिरापर्यंत. हे इथल्या एकनाथ शिंदेला कळालं. याने आपली दुपारीच. मुख्यमंत्र्यापेक्षा हा शिंदे हुशार आहे. उगच वकील झाले का ते. जाऊ द्या आपला कामापुरता. अजून मला भाऊ दिखते. अजून 2 मिनिट आहे. गोकुळच्या सुखा. आनंद आहे आपल्या तुमच्या माझ्या जीवनातला. पुन्हा आहे का हा आनंद. गोकुळच्या सुखा. वा वा शाबास. मिलिटरीला धन्यवाद. अंतपार नाही लेखा. गोकुळामध्ये अंतपार नसणारं सुख झालं. त्याला कारण काय. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी.
बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी आनंद कृष्ण नंदा घरी नंदा घरी नंदा घरी गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नसणारं सुख गोकुळामध्ये झालं. याचं नेमकं कारण बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्णच का 8 स्वरूपात कार्य आहे. 8वं स्वरूप योगेश्वर कृष्ण आहे. 7वं स्वरूप भगवान कृष्ण आहे. 6वं स्वरूप श्रीकृष्ण आहे. 5वं स्वरूप गोपाल कृष्ण आहे. 4थं स्वरूप युगल कृष्ण आहे. 3रं स्वरूप लाला कृष्ण आहे. 2रं स्वरूप राधा कृष्ण. पहिला प्रगट झाला म्हणून बाळकृष्ण. बरोबर जमते. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरणारी. दोन्ही पार्ट्याला आनंद झाला. महिलांनाही आनंद झाला, पुरुषांनाही आनंद झाला. आता तिकडे अयोध्येत रामचंद्र विराजमान झाले. आपलं पीर कल्याण अयोध्याचं आहे. हात वर करा अक्षदाचे. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम. बरोबर. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो जय बोलो श्री. सर्वांनी म्हणायचा हा. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. हाँ अब तो अयोध्या लग रहे हैं. हाथी दिया घोड़े दियो और दिया पालकी. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालकी. हाथी दिया घोड़े दियो और दिया पालकी. हाथी दियो घोड़े और दिया पालकी. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम के. अरे दशरथ जी को लाला भयो जय बोलो श्री राम की. कौशल्या जी को लाला भयो जय बोलो श्री राम के. कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम की. कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम के. जय बोलो श्री राम की हो जय बोलो श्री राम की. जय बोलो श्री राम की जय बोलो श्री राम की. जय बोलो श्री राम की हो जय बोलो श्री राम की. जय बोलो श्री राम की बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम. पीर कल्याण नहीं अयोध्या लग रही. अयोध्या. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम के. हाथी दिया घोड़ा दिया और दिया पालकी. हाथी दियो घोड़ा दियो और दियो पालकी. हाथी दिया घोड़ा दियो और दिया पालकी. हाथी दियो घोड़ा दियो और दियो पालकी. गोकुल में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अयोध्या में आनंद भयो जय बोलो श्री राम के. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम के. कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम की. कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम के. कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम. कौशल्या को लाला भयो जय बोलो श्री राम के. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम के. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम के. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो जय बोलो श्री. राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम. सर्वांनी हात वर. हरे राम सीता राम 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 हरे राम सीता राम. हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम. क्या बात है. हरे राम 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 राम. फोटोग्राफर वर रे एखादा फोटोग्राफर वर. राम राम सीता राम हात वर हात वर. हरे राम राम हात वर हात वर. राम 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 हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम राम
राम सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम हरे राम 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 सीताराम राम राम 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 हरे राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राजा राम 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 हे गुरुवंदन भगवान की जय। बसा सगळ्या कौसल्या बसा. अयोध्या झाले आपले. काय कसर नाही. शाबास शाबास. बरोबर तिकडे मोदी साहेबाच्या हस्ते झालं त्याच वेळेला आपलंही झालं. 1 मिनिट मागं पुढं नाही. नमलार बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. पुरुषालाही आनंद झाला. नंद पाटलानं रात्रीच गोदरेजची पुडी आणली होती. नीट आहे. राजा दशरथजीने तसंच केलं होतं. कारण लोक उद्या येतील भेटतील. जय हरी पाटील. दाढी तर पांढरी शुभ्र आणि लेकरं 4 झाले. बरं. चमत्कार ऐसा हो गया यारो हो गई बात निराली. रात रात में दशरथ जी की दाढ़ी हो गई काली. दशरथ जी आंगन बज रही आज बधाई. महाराज बधाई हो महाराज बधाई हो. कोणीच वापस गेलं नाही पाहिजे म्हणून राजा दशरथाने लहान लेकरं आले त्यांची व्यवस्था, म्हातारे माणसं आले त्यांची व्यवस्था. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालखी. बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. हे अयोध्येतलं सांगतो मी. लहान लेकरं आले की पेढ्यानं लाडू द्यायचे दशरथ राजे, पण बिना दाताचे म्हातारे यायचे ते वापसी जाऊ नये म्हणून लापसी केली होती. ते चावायचीच नसते, गिळायची असते म्हणून बच्चन को लड्डू पेड़ा बूढ़न को लापसी. दशरथ जी को आनंद भाई. तसं माय कौशल्येकडे महिला आल्या होत्या. जुग जुग जीवेरी कौशल्या माई तेरो ललना. हा जसा प्रकार अयोध्येतला आहे तसाच प्रकार गोकुळातला. नंद पाटलाकडे पुरुष आले बधाई हो. महिला होत्या तेवढ्या यशोदेकडे. यशोदा जुग जुग जीवेरी जय सोदा माई तेरो ललना. तोरो छोटो सो ललनवा झुले पलना. जुग जुग जीवेरी जय सोदा माई तेरो ललना. इकडे नारीन तिकडे नर म्हणून शब्द आहे आनंदल्या. अभंगावर मी शुद्धीवर आहे. अभंगाला धरून चालू आहे पण तोंडीचं वेल्डिंग चालू आहे आज. आनंदल्या नर नारी. बरोबर साधलं का नाही बलदेवजी. आनंदल्या नरनारी. बरोबर जमलं. मुहूर्तही झाला. रामही बसला. आता संप्रदायपूर्वक भजन करायचं आहे. 12:30 झाले. मी शुद्धीवर आहे. सगळ्या महाराष्ट्र घाबरून आहे वेळेच्या बाबतीत. अजिबात तशी तडजोड नाही जमत. मी आधी आलो अर्धा तास. 1ला बरोबर संपू आपण. एवढा समाज पुन्हा जेव घालायचा आहे. बरोबर करू आपण. आता हात वर करा सगळे. शूटिंगवाले एवढे हात घे. असं एवढे घे रे भाऊ. अरे हे टाटा बिर्लाल नाही रे. आज आनंद पीर कल्याणला काय लोक हुशार आहे इकडची. एक थांबा. एक माझ्याकडे पहा. एक हात वर. एक ताकद लावा. एक राम बसले आता महालात. ताकद लावा. ज्यानं आपल्याला जन्मभर सुखाचं ठेवलं तो आज महालात गेला. 550 वर्षे रावटीत होता. घाई करू नका. भाषणाच्या टाळ्या नाही भजनाच्या. एक थांबा. एक थांबा माझ्याकडे. एक हात वर. एक चिल्लर नाही. ठोक. कशावरून आनंद झाला
त्यांच्या कृतीवरून, त्यांची कृती, गुड्या उभारल्या, तोरणं बांधली, कथा केली 7 दिवस आणि देवाचं भजन केलं आहे ना. अख्ख्या भारतभर अंगणात सडा टाकला, रांगोळ्या घातल्या, कालपासून मावल्या झोपल्या नाही, दिवे लावले, ठेवणीतले कपडे. हे आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. गुड्या उभारणे, तोरणं बांधणे, कथा करणे न गाणे. गुड्या तोरणे करते, कथा गाते गाणे. अहो पण त्यांना कोणी सांगितलं होतं का गाणं म्हणा, कथा करा, गुड्या उभारा, तोरणं? अरे सांगण्याची गरज नाही भाऊ. हे पहा 2 क्षेत्रातला फरक सांगतो हा. नेताओं को भीड़ जुटानी पड़ती, संतन को भीड़ हटानी पड़ती. ज्ञानोबारायचा समाधी सोहळा तेव्हा माऊलीनं कोणाला मोबाईल केला का? हॅलो, मी आळंदीहून ज्ञानोबाराय बोलतो, या समाधी सोहळ्याला. अरे न सांगता पोलीस यंत्रणेला म्हणावं लागतं येऊ नका. एवढी मोठी अयोध्या तर सरकारला म्हणावं लागलं फक्त निमंत्रित या, जागा नाही, बाकीचे येऊ नका. भीड़ हटानी पडती, नेताओं को जुटानी पडती. त्यांना गाड्या पाठवाव्या लागतात भाऊ. त्या गाडीवर एक मुकरदम असतो, पुन्हा बसणाऱ्याला पैसे द्यायचे असतात, 200-500 काय असेल ते ठरवून. तरी गाडी भरत नसते का? जे आधी बसलेले असतात ते शुद्धीवर नसतात, मग शुद्धीवर असलेले त्याच्यात बसत नसतात, मग गाडी रिकामीच, ग्राउंड रिकामच. मग म्हणावं लागतं या पुढं या, जागा आहे, पुढं या, जागा आहे. इथं उलटं, मागत राहा, येऊ नका, जागा संपली. नेताओं को भीड़ जुटानी पडती, संतन को भीड़ हटानी पडती. मग इथं सांगितलं होतं का भगवान कृष्णाने माझा जन्म होणार आहे का? रामाने सांगितलं तुम्हाला सडा घाला आणि रांगोळ्या काढा. स्वयंस्फूर्तीनं अख्खा भारत का त्याच्या छंदानं. म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, सांगायची गरज नाही, त्याच्या छंदानं. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळ रांगायला लागलं आणि रांगण्यापासून चरित्र सुरू झालं. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, बोलू लागले. अरे मोठे राक्षस मारायचे रे आपल्याला, तब्येती सुधरवा, भरपूर खात जा. मला काय तब्येती सुधरवा म्हणता देवा? आमचं म्हातारं असं कंजूस आहे, ताकही नेतं डेअरीला, असं आहे. मग उद्यापासून खाऊ घालणं माझ्याकडे, व्यायाम तुमच्याकडे, मंजूर आहे. चोऱ्या कराव्या लागतील, चोऱ्या का खाऊ घाला. आणि जेव्हा सुळसुळाट झाला चोरीचा आणि गोकुळी त्रस्त झालं, नंदपाटलाच्या वाड्यावर तक्रारी. यशोदे तुला येईल राग आणि आपल्या पोरा काही सांग. काय झालं? काय झालं नाही, काय करायचं ठेवलं विचार. यशोदा म्हणली तुम्हाला एकीला 10-10, 12-12 लेकरं आहे, माझं एक नाही सपादत का ग? हे सपादण्याजोगं असलं तर सपादल एकटं येत आहे का? मिळवणी गोपाळ घरामध्ये सिरे काना, धरू जाता पळून जातो यादवाचा राणा. यशोदा म्हणले हे पहा आता 13 मिनिट शिल्लक आहे, ऐकून घ्यायला वेळ नाही. काय असेल ते लेखी द्या, मी वाचून त्याच्यावर मग शांत डोक्यानं विचार करील. लेखी? आणि लेखी कसं द्यायचं? कागद पृथ्वीचा आणि शाई समुद्राची केली तरी खोड्या लिहिता येईल का तुझ्या मुलाच्या? लाडकहा कानाबाई, लाडकहा कानाबाई, तुझा तुला लाडकहा कानाबाई, लाडकहा कानाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू वाटे. असं आहे का? मग तोंडी सांगा पण उरका लवकर. मग एक एक येऊ लागली. दारी झोपला होता म्हातारा, उलंडीला ताकाचा डेरा. दुसरी आली, मेले आणून या सर्प आमच्या पोरा धावतो दर्प. तिसरी आली, अष्टदळ काढले अंगणी, वरी मोते चक्र पाणी वगैरे. हे बघा
मला तुमचं पटत नाही का? वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ घे अंगणी माझ्या खेळण का लटकाचा घेता आळ घे गोकुळच्या नारी. सावळ्या चिमणा माझा घे गवळीत खे राजा घे. तुम्ही मोठा ढाल गजा घे गोकुळच्या नारी. आता काय आता 12 वाजून गेले. मी एकटी कशी पुरल का? तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नार. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नार. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपुनयाचा भोवरा. तुम्ही लपुनयाचा भोवरा. तुम्ही लपुनयाचा भोवरा. घेता शारंग धरा. घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नार. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 ये. काय वयाचा तर विचार करा. देवानं घरीच खोड्या करायला सुरुवात केली. यशोदेच्या लक्षात कृष्ण्या बिलिंदर आहेस तो चुकीचं नाही गाव करायचं. मम्मी उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती तुझ्यात फरक पडणार नाही. मग गावात राहू नको. उद्या जाई राना सवे घेऊन गोदना. 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 झाले आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या खडके सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा सर्वांच्या मध्यभागी उभे राहून काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य